नमस्कार. आज आपण करणार आहे आळूच्या पानाची किंवा चिमकुऱ्यापासून कुरकुरीत अशी वडी करणार आहे आणि दिवसभर वडी कुरकुरीत राहते, मग अजिबात पडत नाही आणि तेलही त्याच्यामध्ये राहत नाही. रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. हे 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या काय येतं त्या ठेचा करून घेतलेला आहे. कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे तिकडं करू शकतं. बारीक आपल्याला कोथिंबीर टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 1 छोटा चमचा जिरे, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि 2 चमचे पांढरं तीळ टाकलेले. हे मोठे 2 चमचे टाकले तर पांढरं तीळ टाकले म्हणजे खमंग अशी वडी होती. आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. जे सोडा काही वापरायचं नाही आहे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. बघा, हे पद्धतीने असं पीठ करायचं आहे, बस पातळ नाही करायचं. हे आळूचे पानं घेतलेले आहेत, हे गावरान पान येतं. गावरान पानं असलं की बेसनाच्या पिठामध्ये आंबट काही टाकायची गरज लागत नाही. तुमच्या जर गावरान पानं नसेल तर त्यामध्ये लिंबाचा रस किंवा चिंचाचा कोळ टाकून घ्यायचा आणि हे पानं असे पलटी करून घ्यायचे आणि त्याला असं लावून घेणार बेसन. हाताने बेसन लावायचं म्हणजे सगळीकडे एकसारखं लागलं जाते. 2-2 पानं एकावर एक लावणार. एक पहिलं मोठं लावायचं, खाली त्यावरती बारकं ठेवायचं आणि असं थोडंसं पलटी करून घेतलं की थोडंसं बेसन पीठ लावून घ्यायचं. त्याला म्हणजे चांगलं असं चिटकत आहे आणि शेवटला थोडंसं राहिलं आहे त्याला पण असं वरनं बेसन पीठ लावून घ्यायचं म्हणजे चांगली अशी वडी चिटकती आणि उकडाय ठेवली की निघत नाही आहे. अशा सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. ही चाळणी घ्यायची, चाळणीला तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतलं म्हणजे वडी अशी चिटकत नाही खाली आणि यावरती सगळं पूर्ण वड्या ठेवून घेतलेल्या आहेत व ह्या पद्धतीने. आता ही पाण्याला उकळी आली की त्यामध्ये वडी शिजायला ठेवायची आणि मिडियम गॅसवरती 10 मिनटासाठी शिजून घ्यायची. 10 मिनटात बघा चांगली वडी शिजलेली. आता आपण हे कलर चेंज झाला की शिजलेली म्हणायचं, तरी पण आपण एकदा चेक करून घेऊ. बघा, चाकू क्लीन आलेला आहे म्हणजे वडी चांगली वापरलेली. गॅस बंद करायचं आणि थंड करून घ्यायची वडी. गरम गरम कापायची नाही, गरम जर कापली तशी चांगली कापायला येत नाही. पूर्णपणे थंड करायची आणि मग असं कापून घेणार आहेत. जसं आपल्याला लहान मोठे पाहिजे तसे कापून घ्यायचे. हे सगळ्या वड्या कापून झाल्या आहेत बघा, असे कापले आहेत मी. जास्त मोठे नाही, जास्त पातळी नाही, अशा मध्यम कापून घेतलेले आहेत अर्धा इंचीच्या. आता त्याला तळायला घेऊ. तेल गरम झालेलं आहे आणि तेल असं कडकडीचं गरम करायचं म्हणजे धूर निघुसतं गरम करायचं नाही आहे. मिडियम गॅस ठेवायचा. मिडियम गॅसवरती जेवढे बसेल तेवढ्या त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आणि चांगलं दोन्ही बाजूकून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. 6 ते 7 मिनटामध्ये चांगली कुरकुरीत वडी तळून होती. मोठ्या गॅसवरती नाही तळायच्या. चांगली अशी कुरकुरीत वडी तयार झाली आणि असा गोल्डन कलर आला की लगेच वडी काढून घ्यायची. हे वडी काढली की चाळणीवरती काढायची म्हणजे जास्त तेल असेल तर निघून जात आहे आणि अजिबात वडी तेलकट होत नाही अशी पद्धती केली तर. आणि मऊही पडत नाही, दिवसभर अशी कुरकुरीत अशी राहते. हे माझी रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल जो नवीन असेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.